सोनम वांगचुक यांना उचलून मोदी सरकारने सर्वात मोठी चुकी केली। आज सकाळी दिल्लीच्या जंतर मंतरवरती अचानक सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आले, सोनम वांगचुक यांना उचललं आणि तिथून गायब केलं। पण मोदी सरकारने जी चुकी केली त्याचा परिणाम आता देशभरामधून दिसू लागलाय। याशिवाय वांगचुक यांना दिल्लीच्या जंतर मंतरवरून उचलण्यासाठी पोलिसांनी आणि सरकारने एक सिक्रेट प्लॅन केला होता। वांगचुक यांना उचलल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली, सोनम वांगचुक यांच्या पत्नीने काय सांगितलं आणि आता लोक मोदी सरकारबद्दल काय म्हणत आहे, चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊ। आज सकाळी देशामध्ये अशी घटना घडली ज्याने लोकशाहीला काळा डाग लावलाय आणि हे सर्व घडून आणलं मोदी सरकारने। सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसापासून उपोषण करत होते। शरीरामध्ये ताकद राहिली नव्हती, त्यांचे अवयव निकामी होत चालले होते, तरी देखील मोदी सरकार दखल घेत नव्हती आणि सोनम वांगचुक हे देखील उपोषण मागं घेण्यास तयार नव्हते। त्यामुळे मोदी सरकारने वेगळाच प्लॅन केला, जबरदस्तीने वांगचुक यांना उचललं आणि हे सगळं आज सकाळी काही मिनिटात घडलं, कोणाला काही कळण्याच्या अगोदर हे समजून घेऊ हा प्लॅन कसा करण्यात आला, वांगचुक यांना कसं उचलण्यात आलं, त्या पाठीमागे दिल्ली पोलिसांनी काय प्लॅन केला होता। दिल्लीच्या पोलीस कमिशनरने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीनंतर ज्या ठिकाणी सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू आहे तेथील परिस्थिती जाणून घेतली। कोणत्या वेळी आंदोलनकर्ते कमी असतात, कोणत्या वेळी त्यांना तिथे घुसण्याचा चान्स भेटेल, याशिवाय ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही देण्यात आली नव्हती। काही पोलीस कर्मचाऱ्यांना एवढंच सांगितलं होतं, एक ट्रेनिंगचा भाग म्हणून आपल्याला आंदोलन स्थळी जायचं आहे। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके किंवा इतर सदस्य घटनास्थळी नव्हते त्यावेळेस पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचललं। या नियोजनाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही नव्हती। जवळपास घटनास्थळी 30 ते 35 पोलीस कर्मचारी साध्या गणवेशात आले होते, म्हणजे ते वर्दीमध्ये नव्हते, त्यामुळे कोणालाही काही समजलं नाही। विशेष म्हणजे सोनम वांगचुक यांना उचलण्यासाठी पांढऱ्या चादरीचा वापर करण्यात आला। साईडने सर्व बाजूने पांढऱ्या चादरी लावल्या जेणेकरून कोणतीही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद होणार नाही। विशेष म्हणजे जंतर मंतरवरती जे पोलीस तैनात करण्यात आले होते त्यांना देखील या ऑपरेशनची संपूर्ण माहिती दिली गेली होती। सांगण्यात येते पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण यानंतर मात्र परिस्थिती आणखीन जास्त बिघडली। संपूर्ण देशभरामध्ये सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलले हे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले। त्यानंतर मात्र सरकारवरती चांगलीच टीका झाली। हे सरकार आहे की हुकुमशाही आहे, हे सरकार लोकशाही संपवत आहे, असं जबरदस्तीने कोणालाही उचलणं योग्य नाही। जर या सरकारला सोनम वांगचुक यांची एवढी काळजी होती तर सोनम वांगचुक यांच्याबरोबर सरकारचा एकही माणूस का बोलला नाही, त्यांना असं जबरदस्तीने का उचललं। आता संपूर्ण देशामध्ये सरकारने जी हुकुमशाही चालवली आहे त्याचा विरोध केला जातोय, पण यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आता पुढे आहे का। पोलिसांनी जंतर मंतर खाली करण्याचे आदेश दिले। अभिजित दिपकेला देखील पोलिसांनी एका जागेवरती दाबून ठेवलं होतं। जेव्हा पोलीस सोनम वांगचुक यांना घेऊन गेले तेव्हा अभिजित दिपकेला पोलिसांनी सोडलं। तेव्हा अभिजित दिपकेने माध्यमांसमोर सांगितलं, मोदी सरकारने सर्वात मोठी चुकी केली, आता उपोषण थांबणार नाही, उपोषण चालूच राहणार आणि देशभरामधील लोक जंतर मंतरवरती येतील। आणि झालंही तसंच, सकाळपासून देशभरामधील वेगवेगळ्या जागेवरून अनेक लोक दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत। याच दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी यांनी देखील काही धक्कादायक माहिती सांगितली। ज्या हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचुक यांना ठेवलं त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नी त्यांना भेटण्यासाठी गेल्या, पण पोलिसांनी त्यांनाही हॉस्पिटलमध्ये जाऊन दिलं नाही। पोलिसांनी सांगितलं वांगचुक यांची प्रकृती प्रचंड ढासळली आहे, त्यांना लगेचच ट्रीटमेंट द्यावा लागेल। यावरती वांगचुक यांच्या पत्नीने सांगितलं, मला संपूर्ण मेडिकल रिपोर्ट हवाय, त्यानंतरच त्यांना कोणतं इंजेक्शन द्यायचंय, कोणत्या टॅबलेट द्यायच्या ते आम्ही ठरवू। पण यावरती पोलिसांनी कोणताही रिपोर्ट दिला नाही। वांगचुक यांच्या पत्नी म्हणतात ते स्वतःच्या मर्जीने उपोषणाला बसले होते, त्यामुळे सरकारने त्यांच्या मेडिकलच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करू नये। ज्या ठिकाणी वांगचुक यांना ठेवले त्या ठिकाणी प्रचंड पोलिसांचा ताफा आहे, कोणालाही आतमध्ये जाऊन देत नाहीये। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या पत्नीला देखील भेटून दिलं जात नाहीये, त्यामुळे लोक प्रचंड चिडले आहेत। देशामध्ये ही कोणती पद्धत चालली आहे, हे सरकार असं कसं काय वागू शकतो। संविधानात जो आपल्याला हक्क दिलाय आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा, तो हक्क सुद्धा आता आपल्याकडून हिरावून घेतला जातोय। पोलीस म्हणताय आम्हाला दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिले होते, वांगचुक यांची तब्येत प्रचंड खालावली आहे, त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, आम्ही फक्त उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलंय। पण दुसरीकडे सर्व लोकांना माहिती आहे उच्च न्यायालय असो किंवा इतर न्यायालय असो कोणाच्या म्हणण्यानुसार काम करतंय। त्यामुळे मोदी सरकारने आज जे काही केले ती इतिहासामधील सर्वात काळी घटना असं लोक आता म्हणू लागलेत।
मोदी सरकारने जी काही कारवाई केली त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.